जंतर मंतरच्या आंदोलनानं पंतप्रधान नरेंद्र मोदींना चांगलंच अस्वस्थ केल्याचं दिसतंय. कारण बेटा, बेटी आणि आता मेटा सगळ्यांच्या माफी पाठीमागे पंतप्रधान मोदी हे हात धुवून लागल्याचं दिसतंय. मेटासारख्या जागतिक कंपनीला संसदेची IT कमिटी 3 दिवसांची मुदत देते आणि सांगते की 3 दिवसामध्ये जर तुम्ही अनकंडिशनल माफी नाही मागितली तर तुमचं सेफ्टी हार्बर नेट जे आहे भारतातलं ते धोक्यात येईल, तुमच्यावरती आम्ही कारवाई करू. विषय आहे पंतप्रधानांच्या एका साध्या व्हिडिओचा, जो या नीटच्या सगळ्या गोंधळाच्या दरम्यान त्यांनी आंदोलकांना आवाहन करणारा व्हिडिओ केला होता आणि तो व्हिडिओ काहीतरी 4 ते 5 तासांसाठी या प्लॅटफॉर्मवरती टेक्निकल ग्लिचमुळे दिसू शकला नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. याच्यावरनं निमित्त करून IT कमिटी या मेटासारख्या जागतिक कंपनीच्या अधिकाऱ्यांना इथं पाचारण करते. म्हणजे मेटाचे जे ग्लोबल अफेअर CEO आहेत, जॉन कलापन, त्यांना भारतामध्ये यावं लागलं आणि इथं IT कमिटीसमोर माफीनामा आपला द्यावा लागलेला आहे. आता लक्षात घ्या की हे सगळं ज्या टायमिंगला घडतंय त्याला फार महत्त्व आहे. जंतर मंतरवरचं सगळं आंदोलन जे आहे ते उभं राहिलं Instagramमधून. Instagramचे रील्स घराघरामध्ये पोहोचू लागले. पंतप्रधानांना या भाषेमध्ये बोललं जाऊ शकतं, विचारलं जाऊ शकतं आणि इतका अत्याचार होऊन सुद्धा ही सगळी मुलं इतक्या ह्युमरस पद्धतीनं सरकारचे वाभाडे काढत होती. हे सगळं शक्य झालं ते या डिजिटल प्लॅटफॉर्म्समुळे. मेटा कंपनी ज्याचे मालक आहेत एका अर्थानं मार्क झुकेरबर्ग, त्या मेटा कंपनीकडं आत्ता 3 महत्त्वाचे प्लॅटफॉर्म्स येतात: फेसबुक, व्हॉट्सॲप आणि Instagram. आणि ज्यावेळी Instagramवरनं आपल्या विरोधात होणारी ही टीका आवरायची कशी, हा प्रश्न मोदी आणि त्यांच्या समर्थकांना पडलेला आहे. नेमकं त्याच वेळी IT कमिटी संसदेची, ज्याचे अध्यक्ष निशिकांत दुबे यांच्यासारखे भाजपचे टपोरी खासदार आहेत. ही तर आणखीन वेगळी गोष्ट की निशिकांत दुबे यांच्यासारखा माणूस मार्क झुकेरबर्ग यांना माफीसाठी बजावतो आणि सांगतो की 3 दिवसामध्ये माफी मागा, नाहीतर मग तुमच्यावरती कारवाई करू. हे सगळं जे चाललेलं आहे ते नेमकं एका नेत्याच्या इमेजच्या संरक्षणासाठी चाललंय. आता फरक बघा, अमेरिकेमध्ये सुद्धा मेटा कंपनीला पाचारण केलं जातंय तिथल्या काँग्रेसकडनं. पण त्यांचे विषय काय आहेत? त्यांचे विषय वेगळे आहेत. त्यांचे विषय चाइल्ड सेफ्टी, युजर्स प्रायव्हसी, कंटेंट मॉडरेशन, याच्यामध्ये कुठेही नियमबाह्य पद्धतीनं कारभार होऊ नये याच्यासाठी मेटाला पाचारण केलं जातं. आणि फरक बघा, भारतामध्ये कशासाठी पाचारण केलं जातंय, तर आमच्या महाशक्तिमान नेत्यांचा एक व्हिडिओ 4 ते 5 तास दिसला नाही म्हणून त्यांना अशा पद्धतीनं नोटीस बजावली जाते. प्रायोरिटी काय आहेत देशाच्या? आणि हा असा काय व्हिडिओ होता इतक्या महत्त्वाचा, इतका जनहिताचा, इतका दूरगामी संदेश देणारा की तो 4 ते 5 तास जर दिसला नसता तर जणू काय भारतीयांच्यावरती आभाळ कोसळलं असतं. त्यामुळं आत्ता जे बातम्यांमध्ये येतंय ते केवळ निमित्त आहे. प्रश्न हा आहे की या निमित्तानं या सगळ्या प्लॅटफॉर्मच्या चाव्या आपल्या हातामध्ये असल्या पाहिजेत. कारण 2029ची निवडणूक दिवसेंदिवस अशा पद्धतीनं अवघड होत जाईल जर या प्लॅटफॉर्म्सला आपण वेळीच लगाम नाही घातला तर. आता हे जे सेफ्टी हार्बर नेट आहे की ज्याच्याबद्दलच्या धमक्या दिल्या जात आहेत ते नेमकं काय आहे? तर थोडक्यात असा विषय आहे की हे सगळे प्लॅटफॉर्म जे आहेत ते युजर्सना त्यांचे अकाउंट्स प्रोव्हाइड करतात आणि त्याच्यावरनं मग तुम्ही काहीही कंटेंट जो आहे तो पोस्ट करत असता. आता इतकी लाखो करोडो अकाउंट्स आहेत आणि त्याच्यापैकी कोण काय पोस्ट करेल याच्यावरती काही मेटाचं नियंत्रण नसतं. मेटाला जबाबदार धरणं थेट हे पण योग्य नाहीये. आणि याच अर्थानं हे सेफ्टी हार्बर नेटचा जो रूल आहे तो भारतामध्ये लागू आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं जर त्या प्लॅटफॉर्मवरनं काही आक्षेपार्ह, भारताच्या कायद्यात न बसणाऱ्या गोष्टी केल्या तर त्याच्यासाठी थेट प्लॅटफॉर्मला जबाबदार धरलं जात नाही. म्हणजे ते काही पब्लिशर्स नाही आहेत. पब्लिशर ॲक्ट खाली त्यांच्या वरती आम्ही कारवाई करणार नाही. जर तुम्ही आमच्या काही बेसिक गाईडलाईन्स फॉलो केल्या तर आम्हाला काही अडचण नाही आहे. तुम्ही तुमच्या युजर्सना या सगळ्याबद्दलच्या गाईडलाईन्स समजावत राहा आणि त्या दृष्टीनं कारवाई करा. हा या सेफ्टी हार्बर नेटचा एक थोडक्यात अर्थ होतो. आता भारत सरकार काय धमकावतंय की जर तुम्ही या सगळ्या संदर्भात आमच्याकडं तातडीनं माफी नाही मागितली तर आम्ही
हे सेफ्टी हार्बर नेट काढून टाकू. म्हणजे उद्या जर एखाद्या व्यक्तीनं कुठंतरी भारताच्या कानाकोपऱ्यातला एखादी पोस्ट केली तर त्याच्यासाठी तुम्ही मेटाला जबाबदार धरणार, त्यांना हॅरॅसमेंट करणार. आणि हे एखाद्या आंतरराष्ट्रीय कंपनीसाठी फार एकतर डोकेदुखीचं आहे, मानहानीचं आहे. आणि अशा पद्धतीच्या गोष्टी सध्या भारतात केल्या जात आहेत. आता या संदर्भात घडामोडी बघा. 2 दिवसामध्ये 2 वेळा मेटाच्या अधिकाऱ्यांना संसदेच्या IT कमिटीसमोर हजर राहावं लागलेलं आहे. या सगळ्याबद्दल काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी म्हटलंय, मोदी जी 15 साल की बच्ची से लेकर मेटा के CEO तक सबसे सिर्फ माफी ही मंगवाएंगे या कोई काम भी करेंगे. चलिए छोड़िए, काम तो आपसे होता नहीं, कम से कम आप एक बार संसद ही आ जाइए. म्हणजे संसदेमध्ये मोदी आणि शहा गेल्या 3 आठवड्यामध्ये एकदाही सभागृहामध्ये कामकाजामध्ये भाग घेत नाहीयेत. आणि दुसरीकडे मेटाला मात्र अशा पद्धतीनं धमकावण्याचा प्रयत्न जो आहे तो होतो आहे. आता कारण बघा काय दिलंय. कारण असं दिलं जातंय की पंतप्रधानांचा एक व्हिडिओ किंवा चाइल्ड अब्यूज संदर्भातल्या एका व्हिडिओचं उल्लंघन, व्हिडिओद्वारे कायद्याचं उल्लंघन झालं, याच्यासाठी आम्ही तुम्हाला नोटिसा बजावतोय. पण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या केवळ कारण आहेत. कारण याच्या पाठीमागचा जो हेतू आहे तो वेगळाच आहे आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसत आहेत. अरविंद केजरीवाल यांच्यासारखा व्यक्ती स्वतः पोस्ट करून सांगतोय, त्यांनी असं म्हटलंय, हाय मेटा, व्हाय हॅव यू रिस्ट्रिक्टेड माय अकाउंट. अनेक विरोधकांची अकाउंट जी आहेत ती रिस्ट्रिक्ट केली जात आहेत. Verbal enquiries at your India office revealed that my account has been restricted in India and is unavailable in India. Why? None in your office is giving any reasons. म्हणजे सिक्वेन्स बघा की अरविंद केजरीवाल E20 बद्दल आवाज उठवतायत, त्याच्याबद्दलची एक नॅशनल कॉन्क्लेव्ह त्यांनी दिल्लीमध्ये केली आणि पाठोपाठ त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटला अशा पद्धतीनं रिस्ट्रिक्ट केलं जातं. आणि सोबत मेटाच्या नाड्या आवळण्यासाठी मोदी सरकार या अशा गोष्टी करतंय. आता मार्क झुकेरबर्ग यांनी स्वतः माफी मागितली का, त्याच्याबद्दलचं अधिकृत कुठलंही स्टेटमेंट अजूनही मेटानं दिलेलं नाहीये. पण न्यूज चॅनलच्या सोर्सेसच्या आधारे, वृत्तसंस्थांच्या सोर्सेसच्या आधारे या बातम्या दिल्या जात आहेत की मेटानं या संदर्भात माफी जी आहे ती मागितलेली आहे. आणि ज्या व्हिडिओवरनं मेटाला ही नोटीस बजावण्यात आलेली आहे त्या व्हिडिओमध्ये मोदींनी काय म्हटलंय तर त्यांनी फक्त पेपर लीक्स आर नो ट्रिव्हियल मॅटर आणि त्यांचं सरकार या सगळ्यामध्ये कशा योग्य स्टेप्स घेत आहे हे त्यांनी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. आता या व्हिडिओवरती अनेक रिॲक्शन त्यावेळी लोकांच्या यायला लागल्या आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ जो आहे तो काही काळासाठी टेक्निकल ग्लिचमुळे दिसू शकला नव्हता या प्लॅटफॉर्मवरती. आणि त्याच्यानंतर मग मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांनी मेटाचे चीफ ग्लोबल अफेअर्स ऑफिसर जोएल कपालन यांना 2दा नोटीस बजावून भारतामध्ये तातडीनं हजर व्हायला सांगितलं. आणि या सगळ्यामध्ये कमिटीनं हे लिहिलेलं होतं की जर इफ यू फेल टू टेंडर अँड अनक्वालिफाईड अपॉलॉजी विदिन 3 days ऑफ रिसीट ऑफ धिस लेटर, the protection immunity given under section 79 of IT Act may be withdrawn and action taken against him as a publisher. सेक्शन 79(3) म्हणजे सेफ्टी हार्बर नेट जे मी तुम्हाला सांगितलं, सेफ हार्बर प्रोटेक्शन. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा वाद जो आहे तो या ठिकाणी होताना दिसतोय. म्हणजे ज्यावेळी तुमच्या हातामध्ये, आणि ही सगळी सोशल मीडियाची सुरुवात जी आहे ती देशामध्ये भाजपनं एकेकाळी केलेली होती, पण आज तोच सोशल मीडिया त्यांच्या हातातनं चाललेला आहे. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे हे बादशाह होते, धुरंधर होते, आज त्यांना इंस्टाग्रामवरती ही तरुणाई त्याच भाषेमध्ये उत्तर देते. अर्थात त्याच्यामध्ये एक फरक लक्षात घ्या, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये म्हणजे व्हॉट्सअपमध्ये आलेला जो मेसेज असतो त्याला आगापिछा नसतो, कोण पाठवतंय त्याच्या सोर्सबद्दल, त्याच्या ओरिजिनॅलिटीबद्दल खात्री नसते. इंस्टाग्रामला मात्र काय होतं, रील पाठवणारा करणारा व्यक्ती हा स्वतः काहीतरी माहिती सांगत असतो, त्यामुळे त्याची ऑथेंटिसिटी तुम्ही त्याच्या आधीच्या रेकॉर्डनुसार रिलेट करू शकता, ते जास्त लोकांना थेट अपील होतं. दुसरी गोष्ट, स्वतः पंतप्रधान इतक्या काळानंतर आता इन्स्टावरती ॲक्टिव्ह झालेले आहेत, त्यांचे असे सेल्फी व्हिडिओ रात्रीचे
अचानक येऊ लागलेले आहेत. अनेक निर्णयांची माहिती ते स्वतः देत आहेत. म्हणजे इंस्टाग्रामचं महत्त्व त्यांना कळलेलं आहे. इथं आपल्याला हजर व्हावं लागेल तातडीनं युवकांना ॲड्रेस करण्यासाठी, हे त्यांना कळतंय. आणि नेमकं त्याच वेळी मेटाच्या मार्क झुकेरबर्ग यांना झुकवण्यासाठी या अशा पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत त्या केल्या जात आहेत. विरोधकांचे अकाउंट्स रिस्ट्रिक्ट होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या देशामध्ये खरं तर ट्विटर आणि फेसबुकचा वापर करणारे पहिले म्हणजे सुरुवातीचे नेत्यांपैकी काही एक होते. पण यावेळी फरक हा आहे की इन्स्टावरती ते आलेले आहेत ते एक रिॲक्शन म्हणून आलेले आहेत. इथं सुरुवात त्यांनी केलेली नाहीये. आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवरती मेटाच्या मार्क झुकेरबर्ग यांना भारत सरकार जे बोलावतंय त्याच्यामध्ये या अशा गोष्टी दडलेल्या आहेत. आपल्या नेत्याची इमेज सांभाळण्यासाठी आपलं सरकार कामाला लागतंय. भारतीयांच्या नागरिकांचा प्रश्न त्याच्याबद्दल मात्र काही फार प्राथमिकतेनं होताना दिसत नाहीये. त्यामुळं झुकेरबर्ग यांच्या या माफीनं पंतप्रधान मोदी आपली इमेज वाचवू शकणार आहेत का? सोशल मीडिया हा असा असतो म्हणजे तो एकदा हातातनं सुटला की तो तुमच्या हातामध्ये राहत नाही. हे अनेकदा दिसलेलं आहे. सोशल मीडियाचं हेच ब्रह्मास्त्र जे आहे, कधी काळी 2014ला ब्रह्मास्त्र म्हणून भाजपनं वापरलं होतं, ते आता त्यांच्यावरती उलटताना दिसतंय. त्यावेळी मेटाचा हा मुद्दा दिल्लीमध्ये गाजतोय. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? मार्क झुकेरबर्ग यांना अशा पद्धतीनं माफी मागायला लावणं, याच्या पाठीमागं मोदी सरकारची काय भीती दिसतीये? तुमची कमेंट आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.